नाशिकमधील भोंदू अशोक खरातचे प्रकरण संपूर्ण देशभर चर्चेत आहे। एसआयटी कडून या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच नाशिकमध्ये अशाच प्रकारे महिलांच्या लैंगिक शोषणासंबंधी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे, ज्यामध्ये 100हून अधिक महिलांचे जवळपास 200 व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलेत आणि त्यामुळे खरात पार्ट 2 अशी चर्चा नाशिकमध्ये सुरू झाली आहे। टॅबमध्ये 121 महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ। ऑफिस बॉयनेच मालकाला अडकवलं। नाशिकमध्ये खरात पार्ट 2। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण ताजं असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय। त्यामुळे तपासादरम्यान जी माहिती समोर आली आहे त्यामुळे पोलीस सुद्धा चक्रावून गेले आहेत आणि अख्खं नाशिक हादरलंय। आता हे प्रकरण नेमकं काय आणि ते उघडकीस कसं आलं यामागची गोष्ट देखील आश्चर्यचकित करणारी आहे। त्याचं झालं असं की नाशिकच्या सातपूर परिसरातल्या रवींद्र एरंडे या व्यावसायिकाच्या ऑफिसमधून एक टॅब चोरीला गेला। त्यानंतर टॅबमधला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणारा एक कॉल त्याला आला। आपल्याला 12 लाखांची खंडणी मागत असल्याची तक्रार त्यानं घाबरून पोलिसांकडे केली। मग पोलिसांनी यातले 10,000 रुपये देताना सापळा रचत ब्लॅकमेल करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतलं। पण त्यानंतर जे काही समोर आलं त्यानं पोलीस सुद्धा हादरले, कारण यात तक्रारदार रवींद्र एरंडेचे महिलांसोबतचे 200 व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत आणि तक्रारदारच यात मुख्य आरोपी निघालाय। त्याच्यामध्ये एकूण 121 असे व्हिडिओज आहेत, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या महिलांचे पण त्याच्यात व्हिडिओज आहेत आणि त्यातल्या एका पीडित महिलेनं आमच्या समोर येऊन तक्रार दिल्यानं यातला जो मूळ आमच्या ब्लॅकमेलिंगच्या गुन्ह्यातला जो फिर्यादी होता त्याच्या विरुद्ध आम्ही एक बलात्काराचा तसेच अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये आम्ही त्याला अटक देखील केलेली आहे आणि त्याचा पुढील तपास जे आहे ते आमचे एसीपी अंबड सचिन बारेसाहेब करतायत आणि याच्यामध्ये आणखीन इतरही काही शोषित महिला आहेत का याचा आम्ही शोध घेतो आहोत। त्याचं झालं असं की या रवींद्र एरंडेकडे काम करणाऱ्या ऑफिस बॉय आकाश बकरेनेच टॅब चोरला आणि त्यानंतर त्यातल्या व्हिडिओंचा वापर करत पैसे उकळण्याचा त्याचा हेतू होता। पण घाबरून एरंडेनेच तक्रार दिल्यानं ब्लॅकमेल करणारे तर सापडलेच, पण या एरंडेची ही कुंडली समोर आली। या तक्रार करण्यासाठी आता एक पीडित महिलाही समोर आली आहे, त्यामुळे तक्रारदार पीडितांची संख्या देखील आता वाढण्याची शक्यता आहे। आणि याच्यामध्ये आणखीन इतरही काही शोषित महिला आहेत का याचा आम्ही शोध घेतो आहोत। त्याकरता देखील आम्ही एक महिला अधिकारी देखील आमच्या आहेत, त्यांची देखील आम्ही नियुक्ती केलेली आहे आणि आमचं सर्वच नागरिकांना देखील आव्हान आहे की अशा पद्धतीनं जर का कोणाचं काही शोषण झालं असेल तर त्यांनी न घाबरता पुढे त्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल। नाशिक आणि इगतपुरीतल्या काही हॉटेल्समध्ये गुप्तपणे हे चित्रीकरण झाल्याचा पोलिसांना संशय आहे। आरोपीचे वेगवेगळ्या महिलांसोबत अनेक व्हिडिओ आहेत। ते व्हिडिओ ब्लू फिल्म माफियांना याने विकले का या अनुषंगानेही पोलिसांचा तपास सुरू आहे। प्रथमदर्शनी असं दिसतंय की 2003 ते 2025 अशा या व्यापक कालावधीमधले हे व्हिडिओज आहेत। एकूण आतापर्यंत 121 व्हिडिओज आहेत असं साधारणपणे निष्पन्न होत आहे आणि हे प्रत्यक्षात त्यांनी कुठल्या उद्देशाने केलं त्याच्यामध्ये आता आम्ही जी पीडित महिला आमच्या समोर एक आलेली आहे त्याच्यामध्ये तर त्या महिलेला अशा संदर्भातला कुठला व्हिडिओ काढण्यात आलेला आहे याचं कुठलंही नॉलेज नव्हतं। तिच्या नकळत तो व्हिडिओ त्या ठिकाणी काढण्यात आला होता। त्याच्यामुळे त्याच्यात आपण IT ऍक्ट देखील कलम लावलेला आहे। त्यामुळं नेमके त्यांनी ते कशासाठी व्हिडिओ काढले होते आणि त्या संदर्भातला जो अधिक सखोल तपास जो काय आहे तो आमचे एसीपी त्या ठिकाणी करत आहे। पीडित महिलांमध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कंपनी कामगार आणि घरकाम करणाऱ्या महिलांचा समावेश आहे। त्यामुळे त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेत कुठला आमिष दाखवत हे अत्याचार झाले का याही अनुषंगानं पोलीस तपास करतायत। पण खरातचं प्रकरण ताजं असतानाच नाशिकमधलंच खरात पार्ट 2 प्रकरण समोर आल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। एरंडेला अटकेनंतर आता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, त्यामुळे तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। सागर गायकवाड, झी 24 तास, नाशिक।